बातमी सगळ्यासमोर येत आहे. बाणेर येथे असलेल्या पॅन कार्ड क्लबला आज भीषण आग लागली. भाई लोग, अपन है आज एक ऐसी भयानक जगह पे जहाँ लोगों का कहना है की यहाँ पे भूतों की दुनिया है. तर कसं काय भूताची पब्लिक, नमस्कार भावांनो, मी साई. आपण आपल्या व्हिडिओमध्ये हॉरर प्लेस एक्सप्लोर करत असतो, हे तर तुम्हाला माहितीच आहे. आता खूप दिवसापासून आपल्याला कमेंट येत होती की भावा पुणे येथे असलेल्या पॅन कार्ड क्लब येथे जाऊन एकदा एक्सप्लोर कर. ते खूप दिवसापासून बंद पडलेलं आहे. तर आपण ते एक्सप्लोर करण्यासाठी आज आलेलो आहे. तर तुम्ही माझ्या मागचं लोकेशन बघू शकता. हे आहे. भावांनो, ते आहे पॅन कार्ड क्लब. तर आपण आतमध्ये जाऊ, एक्सप्लोर करू. आणि मेन गोष्ट म्हणजे लय जणांचं हे असतंय की अत्तर, आता ही अत्तरची बॉटल, आता यामध्ये काय असं दडलंय रहस्य ते कोणाला माहिती नाही. आता खूप जणांचं म्हणणं असतं की अत्तर लावून जात जा तर किस्से घडतात. तर आपण अत्तर लावून जाणार आहे आता. तर बघू काय किस्से घडतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन क्लिक करून ठेवा. तर चला आपण आतमध्ये जाऊ. पब्लिक हे आहे अत्तरची बॉटल आणि आपण लावणार आहे अत्तरची बॉटल हाताला. आणि आपल्यासोबत भाऊ पण आहे. भाऊ ये, आपण भावाच्या हाताला पण लावू. म्हणजे काय घडलं की दोघांसोबत घडायला पाहिजे, एकट्यासोबत नाही. चला भाऊना आपण एक्सप्लोर करू आता आतमध्ये. चल. तर पब्लिक जागा तर एकदम क्वालिटी आहे आणि भयानक वाटते थोडी, कारण बंद पडलेले असल्यामुळे. तर आपण खाली बघत बघत जाऊ आता आणि करू एकदा एक्सप्लोर. क्योंकि जब तक है तुम्हारा भाई जिंदा तब तक तुम देखते रहो रहस्य जगहों का. तो चलिए. तर नमस्कार पब्लिक. आता हे क्लब कशामुळे बंद पडलं व इथे कशामुळे आग लागली याची पूर्ण माहिती मी तुम्हाला पुढे देतो. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. आता तुम्ही जे समोरची बिल्डिंग बघताय हे होतं त्या काळी क्लब आणि इथे डान्स वगैरे ते होत होते. आता 1997च्या काळात या क्लबच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली. आता या क्लबच्या कामकाजासाठी सगळ्या इन्व्हेस्टर कडून पैसा जमा करण्यात आला व त्या निधीतून याचं कामकाज चालू करण्यात आलं. आता राहिलेली माहिती आपण पुढे ब्लॉग मध्ये बघूयाच. जर आतापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण आतमधलं लोकेशन बघू व आतली माहिती सुद्धा मी तुम्हाला देतो. पब्लिक आपल्याला इथं पायऱ्या दिसलेल्या आहेत, पण आपण एकदा गोल फिरून बघू नक्की या साईडला काय आहे ते. मागच्या साईडला ते तर पब्लिक आपल्याला जायचं वर, पण वर जायला मला वाटच भेटे नाही. पायऱ्या पण नाहीत, काहीच नाही. आणि वरून कसले तरी आवाज येतात. आता हे आवाज कसे येतात ते तुम्हाला मी वर गेल्यावर सांगतो. मला संशय आलाय तर मी सांगतो वर गेल्यावर ते आवाज कुठून यायला लागले. तर आता या साईडने तर रस्ता नाहीच. आता आम्ही सगळं फिरलो. आता आपण ते मागून बघायचं का? ते पूल होता बघा, त्या ब्रिज वरून बघू. कुठलं पूल? त्याच्या मागं ब्रिज नव्हतं का? ट्राय करू. हा मागं कुठं ब्रिज होतं? इथे साईडला ब्रिज आहे. बाजूला एक हे होतं
फ्रीज नव्हता म्हणजे रस्ता जातो. देत नाही का तुम्हाला? दरवाजाचा आवाज आला ना. बघा तर शेवटी आपल्याला सापडलेला रस्ता. आपण चाललेलो आहे आता वरती. फ्लोअर आहे. उतरून टाकलेलंच खेळावं काय सगळं एवढं मग एवढं नारळ येणार कुठनं? इथं तर कोण येऊन हे करणार नाही. चला मग जाऊ. चला तिथं जून करावं. कुठं? लोगो काय नाही तिथं. कोणता? इथं आहे ना बाजूला. तर पब्लिक खूप प्रयत्नानंतर आपल्याला रस्ता सापडला शेवटी आणि ते रस्ता पकडून आपण आलो इकडे आतमध्ये. आता तुम्ही ही जी बिल्डिंग बघताय त्या काळी हे एक हॉटेल होतं. थांबा मी तुम्हाला त्या काळातले काही फोटो दाखवतो या हॉटेलचे. आता आधीचे फोटो बघून तुमच्या पण मनाला धक्का लागला असेल कसं हे हॉटेल होतं आणि आता काय झालं. 1997 साली या क्लबचं जे कामकाज चालू झालं होतं 2014 साली सेबीने हे एक बिल्डिंग बेकायदेशीर असल्यामुळे याला बंद करण्याचा आदेश दिले. ब्रेकिंग न्यूज अबाउट द पॅन कार्ड क्लब. 30 ग्लोबल assets seized in the fraud case. ED cracks 4,500 crore PAN card scam. नाही हे वॉशरूम इकडे बघ पायऱ्या. त्याचं डेअरिंग बाकी मी तुझ्या बाजूला पाहिजे. किंग आहे त्यानं. इकडे कसं भेटले पायऱ्या. आपण डायरेक्ट किती फ्लोअरला आलो? नाही आपण फर्स्ट पाणी थर्ड फ्लोअरला आपण. पार्किंग फ्लोर आहे. लिफ्ट दरवाजा चला. तो भाई लोग अपन है आज एक ऐसी भयानक जगह पे जहाँ लोगों का कहना है कि यहाँ पे भूतों की दुनिया है। अगर दुनिया नहीं रही तो क्या होगा। 15 कसलं गेलं वरून दरवाजाचा आवाज आला हो. वरून दरवाजाचा आवाज आला. वर बघू. चला पुढे तुम्ही. मला बोललेलं आधी माझी पहिल्यापासून हो थांबा.
हे बाप. आपण काय करायचं माहिती आहे का? पहिल्याच सगळं ॲड करायचं. पहिल्याच म्हणजे हो सगळे खेळ वगैरे बघा. साईसाईचं काय करून पाहिजे. कसं दिसतं बघ. पब्लिक नुसता फालतूपणा या बिल्डिंगमध्ये पूर्ण अफवा आहे. पूर्ण म्हणजे पूर्णच अफवा आहे. आणि एवढे असलेली कामं केलेत ना बिल्डिंगला, तुम्ही येऊ पण नका आतमध्ये बघायला कधी पण. तुम्हाला असं बघून लाज वाटेल की मी कशाला आलो इकडे. आणि नुसतं फालतूपणा काय आतमध्ये फर्निचर हे ते. जर गरिबांना राहायला दिलं ना ते सुद्धा राहतील इथे. ते पण मस्त जिंदगी जगतील. तर पब्लिक माझ्या मते तर या बिल्डिंगमध्ये अशी काही एंटिटी नाही आहे, फक्त अफवा पसरवलेली आहे. आणि ते आग लागण्याचं कारण म्हणजे काही लोक बोलतात की ते मुद्दामून आग लावली होती आणि काही जण बोलतात की स्वतःहून लागले. आता याचं खरं काय ते माहिती नाही आपल्याला सुद्धा. तर खूप जणांकडनं मी ऐकलं की ते स्वतःहून आग लावलेली आहे. आणि या बिल्डिंगमध्ये पूर्ण अश्लील कामं केलेलं आहेत. जे आपले रॅपर विपर कोण जात असतील त्यांनी तसं करू नका. तिथे तुमचं टॅलेंट दाखवा, पण अशा प्रकारे दाखवू नका की दुसरे बघायला गेले की त्यांना लाज वाटावी. आता जे इन्व्हेस्टर आहेत त्यांना वाटतं की यामध्ये सगळं भूमाफियाचा हात आहे. आता त्यांनी याची चौकशी CBI कडे केलेली आहे. आता बघू काय होतंय पुढे. आणि भविष्यात तुम्हाला कोणी असं बोललं की यामध्ये एंटिटी आहे, भूत आहे, तर त्याच्या 2 कानाखाली मारा आणि त्याला आपलं ब्लॉग दाखवा. आणि असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर एक चांगलं कमेंट करा. तर चला भेटू अशा नवीन एका ब्लॉगमध्ये आणि नवीन एका एक्सप्लोर केलेल्या व्हिडिओमध्ये.